ऍक्च्युअली त्यांच्या स्वयंपाकघरात त्यांनी आपल्यासाठी हे कणकेचे गाकर तयार करून ठेवलेत, ज्याचा आपण नंतर करणार आहोत कणकेचे बर्गर. बरोबर. छान. पुढची कृती काय? आता बटाटा मी मॅश करून घेतलेला आहे, उकडून मॅश केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी तिखट, मीठ, चाट मसाला आणि ब्रेड क्रम्ब असं टाकणार आहे. बरं, आधी तिखट अंदाजाने. बरं, आता मीठ. पुढे त्याच्यानंतर चाट मसाला. बरं, हा घ्या. त्याच्यानंतर ब्रेड क्रम्ब. ते टाकल्याने आपले घट्टपणा येईल बनवायला आपल्याला गोळा आणि जरा खुसखुशीत होईल. आता ते आपण कालवून घ्यायचंय, सगळं मिक्स करून घ्यायचंय. मग त्याला आपण आकार पण तसंच देणार, त्याला आपण गोल करून चपटा आकार देणार, आतल्या टिक्की सारखं ते बनवून घेणार. वा. पुढे काय करायचंय? आता मी या 2 टिक्की आहेत ह्या केल्यावर ह्या तळून घेणार. बरं, डीप फ्राय करायच्या. ठीक आहे. तुर्तासा मी तेल आधीच गॅसवरती ठेवलेलं आहे तापायला. बरोबर. हो. आता आपण हे तळूया. किती वेळ लागतो यांना तळून व्हायला? 5 मिनिटं. 5 मिनिटं. 2 मिनिट. कणकेचा बर्गर मधली जी टिक्की आहे ती आपण आता तयार करून घेतोय. तळून होईल 1-2-3 मिनिटात. ती तळून झाली की मग आपण पुढच्या म्हणजे सजावटीच्या कृतीकडे वळूया. चला. कणकेचा बर्गर साठी लागणारे सुरुवातीला आपण गाकर तयार करून घेतले आणि ही टिक्की तयार करून गरम गरम अशीच खावीशी वाटते मला ती. हो, ती तशी खाली छान आहे. छान लागतेच, कारण ती क्रिस्पी लागतं ना. आणि तळलेले पदार्थ पावसाळ्याच्या दिवसात फार छान वाटतात खायला. तुम्हाला काय आवडतं कडे खायला? मलाही तळलेले पदार्थ आवडतात आणि गोडही आवडतात. चला, आपण तुर्तास ही रेसिपी पूर्ण करूया. काय करायची पुढची कृती? आता हा जो गरम गाकर आहे आपला, त्याला मी बटर लावून घेणार आहे. बरं, घ्या. तुम्हाला स्वयंपाकात कोण मदत करतं घरी? मुलगी करते, जेव्हा ती घरी असते तेव्हा ती करते. इतकं लावायचं बटर? बरं, पुढे? आणि आता त्याला चटणी लावूया. चटणी, ही लाल चटणी. लाल चटणी. ह्याच्यात काय काय हो? ह्याच्यात लसूण आणि लाल तिखट. बटर लावलं, आता लसणाची चटणी लावली. पुढे काय? आता त्याच्यावर आपल्याला कोबीचं पान ठेवायचं डेकोरेशन साठी. कोबीचं पान ठेवलं, त्याच्यानंतर त्याच्यावर आता आपल्याला टिक्की ठेवायची. मग आपण मुलांच्या आवडीचं चीज ठेवणार आहोत. ही रेसिपी तुम्ही पाहिल्यानंतर अजिबात तुम्हाला कुठे बाहेर जायची गरज नाही, असं वाटतं ना तुम्हालाही? हो, म्हणजे मुलं तरी खातील आवडीने असं वाटतं. मी खाणार आणि मग मला पाहून सगळे खातील. त्याच्यानंतर आता आपल्याला टमाटर आणि कांदा घ्या. आणि आता कांद्याचा काप. आता वरती आपल्याला दुसरं गाकर ठेवायचं. त्यालाही थोडंसं आपण बटर लावून घेऊ. हो, बटर खूप लावू शकता तुम्ही, मी तुम्हाला अजिबात अडवणार नाही. तेच, मुलांना हे लावलेलं सगळं असलं की त्यांना मग चालतं. बाहेरचं खाण्याची त्यांची हे कमी होते इच्छा. बरोबर. आता हे आणि ही रेसिपी तयार अशा प्रकारे तयार झालं हे कणकेचं बर्गर. फॅन्टास्टिक. मुलं खूप हट्ट करतात की आम्हाला बाहेर जाऊन बर्गर खायचंय. त्यात खूप पैसे जातात, पोटे बिघडतात. आणि पावसाळ्यात तर आईंना हे अजिबात नको असतं की मुलांनी हे बाहेर खावं. त्याच्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की मुलांनी हे घरी खावं आणि डब्यातही न्यावं, कारण शाळा सुरू झालेल्या आहेत, त्याच्यामुळे तुम्ही पटकन घेऊन घ्या कणकेच्या बर्गरसाठी लागणारं साहित्य आणि कृती. कणकेचा बर्गर बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्रेडचा चुरा, भिजवलेलं गव्हाचं पीठ, चीज, टोमॅटो, कांद्याच्या चकत्या, उकडून कुस्करलेला बटाटा, बटर, कोबीची पानं, चाट मसाला, मीठ, तिखट, लसूण, तिखट आणि मीठ एकत्र वाटून तयार केलेली लाल चटणी. कृती: प्रथम भिजवलेल्या गव्हाच्या पिठाची लाटी लाटून त्याच्या गाकर तयार कराव्यात. गरम पॅनवर गाकर एका बाजूने भाजून घ्याव्यात आणि त्याची दुसरी बाजू मंद आचेवर भाजून घ्यावी. एका बाउल मध्ये उकडून कुस्करलेला बटाटा घेऊन त्यामध्ये तिखट, मीठ, चाट मसाला आणि ब्रेडचा चुरा घालून या मिश्रणाच्या टिक्की तयार कराव्यात आणि त्या डीप फ्राय करून घ्याव्यात. भाजलेली एक गाकर घेऊन तिला बटर लावून घ्यावं. त्यावर लाल चटणी, कोबीचं पान, बटाट्याची टिक्की, चीज, टोमॅटोची स्लाइस आणि कांद्याची स्लाइस ठेवावी. दुसरी भाजून घेतलेली गाकर या बर्गरवर ठेवून बर्गर सर्व्ह करावा.